तर मॅचला आपण करूया सुरुवात. फ्रेश मॅच. सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 11 वाजलेत. आम्ही टाइम आता इकडनं सेट करतोय. जर तुम्ही 20 मिनिटामध्ये आपण जर 4 ओव्हर टाकत नाही तर आपला एक अतिरिक्त फिल्डर 5व्या षटकामध्ये इनफिल्ड मध्ये फिल्डिंग करेल. जेव्हा पहिला चेंडू रिलीज होईल तेव्हा आम्ही लगेचच तुम्हाला टाइमर ऑन जो होईल तो टाइम तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. योगेश सोबत आलेत मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र दोन सलामी वीर फलंदाज. नक्षत्र सौदरपाड्याचे. गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान प्रचंड वेगाने विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अमोल भुईर टीमचे कॅप्टन स्वतः बॉलिंग मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 11 वाजून 6 मिनिटांना पहिला चेंडू रिलीज झालेला आहे. बागफोडला जाऊन पंच केलेला आहे. योगेशची ओळख आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सुंदर होता शॉट. अप्रतिम होता फटका. आणि योगेश जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानावरती खेळले तेव्हा तेव्हा त्यांना इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. बरेचसे मेगा इव्हेंट आपण बघत असतो. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिलेली तिकडे बघतो आपण. डीप मध्ये फिल्डर आहे. चेंडूची वाट ते जरूर बघतायत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला 6 आकड्यावरती. प्रितेश जोशी मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं. यष्टांच्या मागे सध्या तरी फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस बदल करत असताना अमोल भुईर पहिला षटक आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. राऊंड विकेटनं वेगवाने चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर टाईप अप्रतिम आहे. कोहलीच्या बॅट मधून अजून एक चांगला शॉट. 4 धावा. शॉट का फटके आपण सातत्याने योगेशच्या बॅट मधून पाहत असतो बघत असतो. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 10 वर. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. थोडासा कमी गतीने हाताळला. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. धावीतनं मलिक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 11 वरती. 11 रन्स इन बोर्ड. जे जिटुंग द क्रिकेट टीम देवरुंगच्या सगळ्या प्लेयरला विनंती की आपण या आपल्या VIP डाईज वरती आपल्या करिताच आणि आपलाचा मेगा इव्हेंट आपण या व्यासपीठावरती यावेळेचा फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. काय फटका होता. टाइम आम्ही सेट केलेला पहिल्या षटकाचा कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड वरती 15 धावा. नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाड्याचे अप्रतिम आणि दर्जेदार अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला या पहिल्या इनिंग मध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉलर भूषण आलेत. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा. अप्रतिम शॉट आपण शेवटच्या देखील बॉल वरती बघितला. सुंदर होता फटका. टायमिंग होतं प्रचंड चांगलं. महेंद्रचं
भूषण भोईर यावेळेचा फटका खेळत हवेत. मिसामिंग शॉट फिल्डर कडे थोडासा कॅज्युअल फट आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी देखील. आता वेगानं 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 झाली पुढे. स्कोर बोर्ड 17 वरती. 11:06 पहिला चेंडू रिलीज झाला होता. वेळेवरती तुम्हाला 4 षटक टाकणं गरजेचं आणि महत्वाचं असेल. योगेश कोळी सोबत महेंद्र बाकरे 2 सलामीवीर अप्रतिम फलंदाज आहेत. ऑन साइडला फटका फसला. मिसामिंग डाऊन द बॉल. फिल्डर कोळीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का चौधर पडला. बाद झाला योगेश कोळी. नवीन बॅटर विकी भंडारी क्रमांक 3 वरती वन डाऊन आलेला आहे. विकेट घेतलेली पहिल्या षटकामध्ये बघतो आपण एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 15 धावा आल्यात. त्याच्यानंतर भूषण भोईरनं घेतलेली पहिली विकेट. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद. थोडासा उशिरा कोणामध्ये फायदा निर्णय आपल्यापर्यंत आला. अजून एक धक्का. बॅक टू बॅक विकेट. दिवस स्पर्धा 13 दिवस होईल ना. 13 दिवस 13 दिवस. कोणाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक वाकडे हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. चला प्लीज वेळ कमी घ्या. प्रतीक देखील एक अप्रतिम खेळाडू. लाफ्टी बॅटर्स अष्टपैलू खेळाडू. यावेळेस पुन्हा अपील पाहायला मिळते. धाव मात्र एक सिंगल मेल. एक धावीत मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला. एकूण बघतो आपण 18 वरती धाव फलक आहे. या षटकामध्ये जरूर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सध्या तरी बॉलिंग होतीये. विकेट देखील 2 घेतलेल्या आहेत. योगेशची विकेट महत्वपूर्ण. शर्मिंदा दलवी देखील रजा घेत असताना
मॅनेजमेंट चांगली आपल्याला पाहायला मिळते मागच्या पहिल्या दिवसा रात्रीपासून बॅकफुटला जाऊन कट केलेला आहे. डायरेक्ट हिटची गरज आणि तसाच का प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धाव पण बघतो इकडनं चांगली बॉलिंग होतीये. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल सेप आउट झाले. बॅटर बागपूरला जाऊन कट केलेला फटका चांगला आहे. पॉइंटला फिल्डर नाहीत. रन्स चांगला मिळतील. वेगानं चाललाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. दोन ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या खेळीस रन्स प्लीज आपण पडदा सोडायचा नम्रतेची विनंती. सगळ्या तिकडे प्लेयर्स किंवा कोणी असतील तुमचे समर्थक त्यांना देखील विनंती करा की आपण जो पडदा आपण पकडला आहे तो आपण लवकरात लवकर सोडा. प्लीज तो पडदा सोडायचा आहे. 30 बाउंड्री आम्ही ठेवलेली आहे. प्लीज मित्रांनो त्याला तुम्ही पकडू नका. गणेश भोईर बॉलिंग मार्क वरती थर्ड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळेस रन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड वरती 22. गणेश वेगवान चेंडू पुन्हा बीट केलं आणि फलंदाज देखील पाहत. यस दिजे टू विकेट आपण बघतो सध्या बॉलिंग होत असताना. आणि गणेश भोईरकडे प्रचंड अनुभव आहे. त्याचा अनुभव जरूर तो सिद्ध करत असताना मैदानामध्ये. प्लीज अरे बॅटर आपण देखील लवकर पोहोचायचे. टाइम सेट केलेला बॅटर जो नेक्स्ट जाणार आहे त्यांनी देखील रेडी राहायचे जेणेकरून त्याच्यामध्ये देखील टाइम खर्चित होतो. नवीन बॅटर विशाल टाकी न्यू मानिन. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. मात्र वेळ त्याच्याकरता जास्त नका घेऊ प्लीज. गणेश भोईर चांगला चेंडू सबमरीन खाली राहिला. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहिजे. म्हणजे गणेशला यासाठी जाणलं जातं साईट अँगलनं जेव्हा जेव्हा तो बॉलिंग करतो एक त्याची वेगळीच बघतो आपण ऍक्शन देखील आहे. आणि जेव्हा जेव्हा तो त्या ऍक्शननं बॉलिंग करतो तेव्हा तेव्हा एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. एक चांगला असा बॉलर समोर खेळता फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग देखील डावीकडनं एक सिंगलच मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 रन्स इन अ बोट. 23 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच फर्स्ट राऊंडची सेकंड बघतो आपण पहिल्या राऊंडची लास्ट मॅच असणार आहे. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन.
नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग होत असताना आणि गणेश अगेन्स्ट असे काय फटके एवढे इझी जाणार नाहीयेत. गणेशकडे एक चांगला अनुभव आहे. सुंदर बॉलर आहे. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग आपण सातत्यानं पाहत बघत असतो. चांगलं क्रिकेट खेळलं जातं मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू. सॅन्सी बॉल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. काय बॉलिंग होते. क्वालिटी बॉलिंग येत असताना बघतो आपण. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल. रन्स एकूण आहेत स्कोरबोर्ड वरती 23 धावा. त्याचं कारण आतापर्यंत गणेशने चांगली बॉलिंग केलेली आहे. चेंडू थर्ड मांडला. डायरेक्ट हिटची गरज तो देखील पाहायला मिळाला. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. बघतो आपण एकूण 3 षटका आहेत ते देखील कंप्लीट झालेले. हा षटक जरूर होता बालकुमचाच. ज्या अनुषंगानं गणेश भुरने केलेली बॉलिंग षटक एकूण संपलेत. बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळीस रन्स आहेत स्कोरबोर्ड वरती 24 धावा. हरी प्लीज चला आपण लगेचच फिल्डिंग सेट करून मॅच ऑन करा. चौथ्या षटकाला सुरुवात. ड्राईव्ह केलेला आहे. तिकडे वेगानं फिल्डर देखील पोहोचलाय. मिडॉन मध्ये 10 विकेट बघतो आपण. एक सिंगल मिळते. भूषणला पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे या सेकंड स्पेल मध्ये. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 25 आकड्यावरती आहे. 25 रन्स इन बोर्ड. 25 धावा पुस्तकावरती आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणि बदल आपल्याला पाहायला मिळतात. विनोद कंसे यांच्याकडनं बालकुम संघाला हार्दिक शुभेच्छा. आपलं हार्दिक स्वागत आहे विनोदजी. चांगला चेंडू. बोल्ट. डाकी पूर्णपणे जरूर सफळ झाले. म्हणजे डाकीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना या दरम्यान बघतो आपण नक्षता चौधरपडा टीमला. रन सेकून बघतो आपण झालेल्या स्कोरबोर्ड वरती 25 धावा झालेल्या आहेत. धावा पलकावरती विकेट्स इकडनं बघतो आपण. अजून एक मित्र 14 धक्का लागत असताना नक्षत्र चौधरपडा टीमला नवीन बॅटर आदित्य वाकडे न्यू मॅन इन. चांगली बॉलिंग आपण बघतो आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होती. पहिल्या षटकामध्ये बघतो आपण 15 धावा अमोलनं खर्च केला. भूषणनं त्याच्यानंतर कमबॅक केला. गणेशनं चांगली बॉलिंग केली. पुन्हा भूषणला इकडे कंटिन्यू केलेले बालकुमनं. 25 धावा पलकावरती आहेत. आजची बघतो आपण दुसरी रजनी. दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट. सुंदर आणि चांगलं असं नियोजन देखील आपण बघतोय.
नेक्स्ट बॉल समोर ड्राईव्ह केलेला आहे, फटका चांगला आहे. डीप मध्ये बघतो आपण, प्रोटेक्शन देखील आहे, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, वेगानं 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. स्कोरबोर्ड 27 धावा. चौथा षटका साखे मार्गस्थ असताना बघतो आपण चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, मात्र बघतो आपण चांगल्या रन्स आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50+ जरूर जाण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे, बोल्ट. काय बॉलिंग होतीये, क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. भूषण भुईरची 1 विकेट. धक्का लागत असताना खेळाडू बाद. नवीन बटराला मैदानाच्या आतमध्ये विकेश कोहली मानीन. चांगली बॉलिंग आतापर्यंत बघतो आपण भूषण शनी आनंद घेत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. शॉन पदक देखील आलेले आहेत, त्यांना देखील मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि असं आपण प्रत्येक वेळेस बघत असतो जेव्हा जेव्हा सामने सुरू असतात, असे काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. सुपर बॉलिंग केलेली आहे भूषण. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे, चांगलं वेग आहे, क्वालिटी बॉलिंग. डॉट बॉलचा विचार केला तर आतापर्यंत जास्त आलेले आहेत. त्याचं कारण झालेली सुंदर बॉलिंग. षटकातील पूर्वी चेंडू घेऊन तयार. अजून एक चांगला चेंडू या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. डावीकडनं बघतो आपण एक सिंगलच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड वरती रन्स आहेत एकूण 28. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. चला आर्या प्लीज काही करा. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेळीस रन्स आहेत स्कोरबोर्ड वरती 28. सर चला आपण लगेचच माशान करतो. दीपेश बॉलिंग माखवती लास्ट ओव्हर मध्ये. समोर खेळलेत फटका. फोर्सिंग शॉट आहे. डीप मध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग बुशर कडनं. सेकंडचा कॉल आणि वेगानं 2 धावा कंप्लीट देखील झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. स्कोरबोर्ड 30 वरती आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. धावा पलकावरती आहेत. लास्ट ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. माने चांगला चेंडू आहे. टप्पाचा बाउन्सर पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये एवढी धावसंख्या 15 बनवली, त्याच्यानंतर असं वाटलं की या मॅच मध्ये 60-70 कदाचित 50+ धावसंख्या बनवली जाईल.
मध्ये नक्षत्राचा उदरपाडा पुन्हा बाग फुटला. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू. डॉट डॉट चेंडू आतापर्यंत बघतो आपण भरपूर भरपूर खेळलेले आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. 14 चेंडू डॉट आलेले आहेत. त्याच्यावरती सिंगल डबल धाव जरी आली असती तर एक चांगली धावसंख्या इकडे आपल्याला पाहायला मिळाली असती. चेंडू मात्र मागे झालेला निघून वेगानं आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. चेंडू अडवला जाईल की बाउंड्री लाईनच्या बाहेर आतमध्येच आहे. आतमध्ये ते चेंडू. तोपर्यंत 3 धावा धावून कंप्लीट झालेल्या आहेत आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जातीय पुढे. स्कोरबोर्ड. तेहतीस धावा आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. षटक यावेळेचं लास्ट अंतिम षटक मार्गस्थ असताना दीपेश माने सेफ आउट झाले. विकेट मिळेल. फलंदाज बाद. चला बॅटर आपण लगेच पाठवा. नवीन बॅटर अजयला मैदानामध्ये चांगली बॉलिंग आतापर्यंत दीपेश आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट. ऑन साइडला फटका टर्न केला. डीप मध्ये बघतो आपण. प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत डावा इकडनं बघतो आपण मिळालेला 2. एकूण पहिल्या डावाचा खेळ जो आहे तो देखील झालेला कंप्लीट. पहिल्या डावामध्ये बघतो आपण रन्स ज्या आहेत त्या मात्र बनवला गेला. 35-36 टार्गेट असणाऱ्या या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स बालकुमला हा सामना जिंकण्याकरिता.
हात आहेत भावेश, प्रितेश आणि भावेशची जोडी आणि लक्ष जर आपण पाकलं तर तितकं मोठं नाहीये. 36चा चॅलेंज जी स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतात पाहतात. जे झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित या विभागाचा खऱ्या अर्थाने ज्याने अभिमान बैलगाडा शर्यत या क्षेत्रामध्ये वाढवला. सन्माननीय श्यामशेठ दळवी यांचा लाडका नंदी अर्थात लक्षा 77-21 अशा नावाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. आणि तसेच वडूनवगडचे अप्रतिम खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवला आणि सध्या सगळीला अंपायरिंग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी पदार्पण केलं आणि मला असं वाटतं की राजीनामा देखील दिला. राकेश दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. फर्स्ट ओव्हर गोलंदाज या पकल्या षटकामध्ये प्रतीक वाकडे तयार होतो आणि समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. चॅलेंज तितकासा मोठा नाहीये, 36 बनवायचा आहेत आणि बालकुम टीमचा जर आपण बॅटिंग क्रम पाकला तर स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पकलाच बॉल पॅन वरती आदळलाय, लाऊड शॉट बट अंपायर सहमत नाहीयेत आणि त्यामध्ये रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय भावेश. टाकले तर बॉल इथे फील्ड झाला आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. आणि प्रितेश जोशीला पाकल्यानंतर हायलंडचं ग्राउंड आठवतं, नमो ट्रॉफी आठवते आणि प्रितेशने बनवलेलं शतक आठवतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील शतक बनवलं जाऊ शकतं. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये ते कार्य प्रितेश जोशीने केलं होतं. 2 वर्ष आधीची ती गोष्ट होती. नमो ट्रॉफीमध्ये शतक आणि त्याचप्रमाणे बहुतांश वेळेला भरपूर सारे अर्धशतक ज्या बॅटरच्या नावावरती आहेत, ज्याला आपण 10 PL देखील खेळताना पाकलं. नो डाऊट क्वालिटी बॅटर आणि क्वालिटी बॅटरचा क्वालिटी स्ट्रोक ऑन साइडला बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. काय फटका आला, ज्याप्रमाणे प्रितेशचा आपण उल्लेख केला त्याचा विषयी माहिती आपण पोहोचवली, त्याचप्रमाणे हा त्याचा दमदार फटका आपण पाकला. ऑन साइडला अक्रॉस द लाईन अडवा बॅटने डीप मध्ये मिड विकेटला एका टप्प्याने क्लिअर केलं होतं. चौकार येतोय धावपळत या 4 धावांच्या मदतीने. सध्या सगळीला स्कोर कार्ड 6 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता पॅन वरती स्क्वेअर लेगला फिल्डर आणि रनिंग बिटवीन द विकेट हा सर्वात मोठा प्रश्न. बट हे काय केलं, हे काय केलं, या थ्रोची काही आवश्यकता होती का, आता हा प्रश्न निर्माण होतोय. जिथे डॉट बॉल यायला हवा होता तिथे खर्च केला या 2 धावा. कारण या 2 धावा ज्याप्रमाणे दिलेल्या आहेत ना, आपण हेच असं म्हणू शकतोय की पायावरती कुऱ्हाड नाही मारली, पाय कुऱ्हाडीवरती मारला असंच आपण म्हणू शकतो. कारण ज्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे रन्स डिफेंड करण्यासाठी फार कमी आहेत, तुम्हाला एक एक धाव इथे वाचवायचे आहे आणि ओव्हरथ्रो करणं तासाकडे आता थोडं लक्ष द्यावं लागेल.
नेक्स्ट बॉल फुल लेन टाकलाय. अपील हलकीशी झालीच होती. जवळजवळ 11 खेळाडू अपील करत होते, कारण ज्याप्रमाणे प्रत्येकी क्षेत्ररक्षकाची जी प्रतिक्रिया आली आणि या परिस्थितीमध्ये बघा चौदरपाडा टीमला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा आहे, मॅच जिंकायची आहे, तर प्रितेश जोशीची विकेट लवकरात लवकर काढणं हे आवश्यक आहे. पण अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण धाव फलक पाकले गेले तर 8 धक्का लागला 1 आणि जोडी सध्या सागडीला मैदानाच्या हातामध्ये जी आहे प्रितेश जोशी आणि सुबिन. आणि सुबिन आता आपल्याला पाकले गेले तर स्ट्रायकिंग एंड वरती दिसतील. चला चौदरपाडा टीम कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. आजची ही दुसरी रात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चौदरपाडा संघ याच विभागामधला एक चांगला संघ आहे, बट समोर देखील सातत्याने जर आपण पाकले गेले तर भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा जो संघ खेळत असतो, ठाणे परिसर असो किंवा भिवंडी परिसर असो, नेहमीच ज्यांचा आपण चांगलाच परफॉर्मन्स पाकलाय. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ या सामन्यामध्ये त्यांचा अगेन्स्ट खेळतो. सेकंड ओव्हर गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आदित्य गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. समीकरणाचा जर विचार केला फर्स्ट ओव्हर मध्ये 8 म्हणजे येत्या 4 षटकांमध्ये 7 रन पर ओव्हर बनवायचे, 28 धावा अजून देखील आवश्यक. विकेट्स काढावे लागतील आणि बल्क मध्ये विकेट काढावे लागतील. विकेट्स प्लस इकॉनॉमिकल ओव्हर हीच गोष्ट खऱ्या अर्थाने चौदरपाडा टीमला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते. पण ते कार्य कोणता गोलंदाज टीम चौदरपाडासाठी करेल? चला थोडी घाई करा. सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर आता इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट सुबिनचा फटका पंच केला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. 2 धावा दरम्यान इझिली पूर्ण केला जातील. भरपूर चांगला ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळाला. आणि बाळकुम गाव म्हटलं गेलं तर आमचे अगदी जवळचे मित्र आणि बाळकुम गावचा गोड आवाज भरतजी पाटील सर नक्कीच या सामन्याचा ते देखील आनंद घेतच असतील. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. नेहमीच या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्पेशली ते उपस्थित देखील राहत असतात. आणि फॉलिंग स्लॉप स्वीप खेळायचा प्रयत्न होता. मिस्टामिंग हवेमध्ये विकेट किपर पोहोचतात, कॅच पकडली जाईल. इथे एक एक विकेट ना लढण्यासाठी महत्वाचा आहे आणि विकेट मिळवली. गोलंदाज आदित्यने धक्का आता लागला दुसरा. बॅटर सुबिनला जावं लागेल वापस. मनोरंजन भरपूर चांगले सुरू होतं. सफलता मिळाली. क्रमांक 4 दीपेश माने क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. आणि प्रामुख्याने जर आपण पाकले ना तर मी नेहमी सांगत असतो की एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरला. जर तुमच्या मनामध्ये विश्वास आहे, तुम्हाला जर स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्स वरती विश्वास आहे, तर खराब परिस्थितीमधनं देखील तुम्ही यशाचा मार्ग शोधू शकता. आणि तो मार्ग शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे करायचा आहे चौदरपाडा टीमला. फुल लेन टाकला, पॅन वरती होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. आणि आता जर बॉडी लँग्वेज आपण पाहिलं ना चौदरपाडा टीमचा तर सकारात्मक पाहायला मिळतोय. आणि ॲज अ टीम ॲज अ प्लेअर तुमच्याकडून अपेक्षा याच लावल्या जातात की जर आज आपण आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलं तर ॲज अ प्लेअर आपल्याला जेही करता येईल 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ करणं हाच आपला उद्देश नेहमीच असायला हवा आहे. आणि ते प्रयत्न केले जातात. बट मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत ही जोडी आहे दीपेश माने आणि प्रितेश जोशी, तोपर्यंत मी म्हणेन की हे समीकरण डिफेंड करणं फार अवघड आहे. राऊंड द विकेट फुल लेन टाकलाय, बॉल बॅक स्ट्रोक होता, मिड ऑनला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. बट मॅच सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला खेळ सुरू आहे असं वाटतंय की जर अशीच गोलंदाजी होत राहिली आणि इनिशियल लेवल्सला जर विकेट आले तर लास्ट ओव्हर थ्रिलर कदाचित पाहायला मिळू शकतोय. बट स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तरी एका धावेच्या मदतीने
11 धावा धावफलकावरती. भरपूर सारे प्रेक्षक सध्या सागडीला ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद देखील घेतात. तुम्हा सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. बट एक लो स्कोरिंग थ्रिलर पाहायला मिळेल का? कारण खेळ तर आतापर्यंत भरपूर चांगला चाललाय. ओव्हर द विकेट फुल लेंथ आहे. अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. मिड विकेटला फिल्डर आहेत इनफिल्ड मध्ये. एक सिंगल मिळेल. धाव फळक आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 12 वरती. आणि ज्या नावाचा खऱ्या अर्थाने मी उल्लेख देखील केला होता आणि त्या नावाचा अगदी मेसेज देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी म्हटलंच होतं की बाळकुम संघ खेळतोय आवर्जून भरतजी पाटील सर या सामन्याचा आनंद या स्पर्धेचा आनंद घेतच असतील. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्पेशली या आयोजनाला आणि टीम बाळकुमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आणि यावेळेस यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. धक्का आणखीन एक. दीपेश मानेला देखील जावं लागेल वापस. आयुष्यामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेली बाजी देखील तुम्ही गमावता. बट इथे मानलं, इथे परिस्थितीला स्वीकारलंय आणि त्या परिस्थितीमध्ये लढाऊ वृत्ती चौधरपाडा संघ इथे दाखवतोय. कारण धक्का आता तिसरा आणि क्रमांक 5 वरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये येतात. अजून देखील अमोल भोईर यांचं देखील येणं बाकी आहे. नो डाऊट वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर इन दिस साइड ज्यांचा सातत्याने आपण चांगला खेळ पाकला त्यांचं देखील येणं बाकी आहे. बट प्रितेश मैदानाच्या आतमध्ये आहे. बट सध्या सगळीला चिंता आता वाढतायत कारण 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये आपण एकूण पाकले तर 12 धावा धावफलकावरती आणि धक्के आतापर्यंत 3 लागलेत. न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती दाखल होतोय. आता मॅच मध्ये फार चांगला कमबॅक केला कारण आता येते 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये जर आपण पाकलं तर आवश्यकता असेल 24 धावांची. प्रतीक लेफ्ट आर्म राउंड द विकेट. प्रतीकचा बॉल सन्मान दिला प्रितेशने. सिंगल इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही. आता प्रितेशला देखील ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये जर कदाचित प्रितेशची विकेट गेली तर त्यानंतर या सामन्यामध्ये आणखीन भरपूर साऱ्या समस्या बाळकुम टीम समोर उभ्या होऊ शकतात. बट प्रेझेन्स ऑफ माइंड आणि सध्याच्या घडीला सेन्सिबल क्रिकेट खेळतात असं आपण म्हणूया. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि त्या स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल पहिल्याच बॉलवरती म्हणजे धाव फळक आता 13. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल लेंथ आहे. जबरदस्त बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. बीट होतात बॅटर. डॉट बॉल येतोय. काय या सामन्यामध्ये लक्ष तितकं मोठं नव्हतं बट चौधरपाडा टीमने त्या लक्ष्याला आता मोठं बनवलंय. बिकॉज ज्याप्रमाणे गोलंदाजी प्रतीक करतोय, ज्याप्रमाणे गोलंदाजी आदित्यने केली की इथे परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू हे त्यांनी इथे सांगून दिलं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ना दबावाला जुगारून प्रेशरला ॲब्झॉर्ब करून चांगलं खेळ करणं ही फार मोठी कला आहे आणि ती कला फार कमी खेळाडूंना अवगत होते. आणि सध्याच्या घडीला त्या कलेचं प्रदर्शन मी म्हणेन फर्स्ट ओव्हर त्यानंतर थर्ड ओव्हर प्रतीक वाकड्यांनी सेकंड ओव्हरमध्ये आदित्य. आता देखील फुल लेंथ ड्राईव्हचा हा फटका ऑन ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. एकंदरीत जेव्हा ओव्हर थ्रो झाला थोडा नेगेटिव्ह वाईब्स पसरल्या होत्या, नेगेटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं होतं. बट त्यानंतर ज्याप्रमाणे ग्राउंड फिल्डिंगमध्ये एफर्ट्स लावले जातात, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जात आहे, आता प्रेशर थोडं फील बॅटर्सला देखील होत असेल. सामना तरी ते बनवला. मॅचमध्ये कमबॅक भरपूर चांगलं केलं. बट हे कमबॅक या सामन्यामध्ये कितपत कायम असेल, कितपत ही लढाई इथे सुरू राहील चौधरपाडा टीमच्या माध्यमातून. प्रितेश स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय. ड्राईव्हचा फटका आणि शॉर्ट थर्डला मिसफिल्ड. त्याचा फायदा नक्कीच मिळेल. चौकार येतोय आणि प्रेशर वाढत चालला होता. बाउंड्री हवी होती आणि ती बाउंड्री बॅटर प्रितेश जोशीचा बॅटमधनं
फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की बॅटची एज लागली होती, बट जेव्हा रिप्ले आपण पाहिला तर हा फटका बनवला प्रितेशने, कारण वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ वाईड यॉर्कर होता, बॅटचं फक्त फेस ओपन केलं, दिशा दिली आणि शॉर्ट थर्डला बीट केलं. आणि हीच तर गोष्ट प्रितेश जोशीला खास बनवते. आता देखील सन्मान दिला, कारण क्रिकेटमध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन, परिस्थितीनुसार खेळणं ही गोष्ट देखील फार महत्त्वाची होते असं वाटेल. आणि सध्याच्या घडीला परिस्थितीनुसार खेळणी सुरू आहे, बट एका धावेचं महत्त्व चौधरपाडा टीमसाठी. जास्त धाव फलक आता 19 वरती ना, अजून देखील 17 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत, येणारे 13. 13 मध्ये 17 अजून देखील हवे आहेत. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, दरम्यान फ्लिक्सचा फटका आणि दरम्यान एक सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे खेळ देखील इथे समाप्त झालं. 3 षटकांचं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं 20 वरती, म्हणजे येत्या 12 चेंडूंवरती आता 16 धावांची आवश्यकता. येते 12 चेंडू, कोणाचे 12 वाजून जातील आणि कोणाला आनंदित करून जातील ते पाहण्यायोग्य असेल. बट अपेक्षा करूया ॲज अ क्रिकेटिंग फॅन, ॲज अ कॉमेंटेटर मी नेहमी सांगत असतो की मैदानाच्या आतमध्ये मॅच कोणीही जिंकू द्या, बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. आणि ते इथे घडेल असंच वाटतंय, कारण आता 12 मध्ये बनवायच्या 16 धावा. प्रितेश आहे मैदानाच्या आतमध्ये. आता थोडी कॉन्फरन्स मीटिंग देखील चौधरपाडा टीमची सुरू आहे, बट सध्या सगळीला मी आवर्जून त्यांचं कौतुक करेन, कारण ज्याप्रमाणे या 36 धाब्यांवरती त्यांनी आतापर्यंत फाईट केली. मी नेहमी सांगत असतो की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, बट तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरलात तरी चालेल, बट माघार कधी घेऊ नका. आणि ती माघार घेतली नाहीये, प्रयत्न अजून देखील सुरू आहेत. पण नशिबामध्ये काय येईल, पराभव येईल की विजय येईल, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत्या 2 षटकांमध्ये आपल्याला मिळेल. 12 चेंडू 16 धावांचं समीकरण शिल्लक, आणि हे सेकंड लास्ट ओव्हर फार मॅटर करेल. आणि हे 4थं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतात. हरिकेत कोळी दरम्यान तयार होतात हे 4थं षटक टाकण्याकरिता. बघा, जर आपण पाहिलं गेलं तर एक गोष्ट क्लिअर आहे की जर या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर आपण असंच म्हणू की चौधरपाडा टीमसाठी मॅच या चरणावरती फिनिश. बट जर या ओव्हरमध्ये मी म्हणेन 10 पेक्षा कमी रन जर खर्च होतात तर लास्ट ओव्हर थ्रिलर पाहायला मिळू शकतो. चला, जास्त वेळ खर्च होतो, आता घाई करा टीम चौधरपाडा, हरिअप, फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हरिकेत कोळी तयार होतो, त्याच्यावरती विश्वास इथे दाखवला गेला. बट प्रश्न हा देखील आहे की प्रितेश जोशी आणि त्याच्या समवेत महेश आहे, त्यांच्या माइंडमध्ये काय चाललं असेल. आणि त्यांच्या माइंडमध्ये हीच गोष्ट असेल की लास्ट ओव्हरमध्ये कमीत कमी ठेवायच्यात. चला, विनंती असेल की खेळाला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. सेकंड लास्ट ओव्हर. हरिकेचा पहिलाच बॉल पुल करायचं होतं, मिस टायमिंग. हवेमध्ये विकेट किपर पोहोचू शकणार नाहीयेत. नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतो, प्रितेशने नाकारलं, फक्त मिळेल एक सिंगल. म्हणजे आता येते 11 चेंडू 15 धावांच्या आवश्यकता. या चरणावरती आता महत्वाचं हे झालं की विजयाच्या आणि पराभवाच्या मध्यस्थी सध्याच्या घडीला मी म्हणेन टीम चौधरपाडासाठी जर कोणी उभा आहे तर तो प्रितेश जोशी आहे. आणि प्रितेशची विकेट काढणं मी म्हणेन जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जर प्रितेश इथे उभा राहिला तर आपण नो डाऊट आपण हेच म्हणूया की हा सामना प्रितेश घेऊनच जाईल. प्रितेशची विकेट महत्वाची आहे, बट घडेल काय यावेळेस? कलात्मक फटका पंच केला, पॉइंटचा फुलडा इनफिल्ड मध्ये होता. मी म्हटलं, जस्ट उल्लेख केला की प्रितेशची विकेट मॅटर करते, बट सध्या सगळीला हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. आता समीकरण जर आपण पाकलं, या सामन्यामध्ये उरलं चेंडू शिल्लक 10 आणि 10 मध्ये आता बनवायचे आहेत 11 धावा. अजून देखील स्टील पॉझिटिव्ह वेने विचार केला तर आकाशजी अजून देखील 11 बाकी आहेत, बट घडेल काय? आता देखील गॅपमध्ये हा फटका पॉइंटला पुन्हा एकदा बीट केले आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि आता या रेसमध्ये, या समीकरणामध्ये टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ आता पुढे. कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर तुम्हाला 12 मध्ये 16 डिफेंड करायचे आहेत
वाईड ऑफ ऑफस्टोम विथ देणं पॉइंट्स ऑफ फिल्डर इनफिल्ड मध्ये आहे हे कितपत योग्य होतं गोलंदाजाच्या माध्यमातून ते देखील विचार करण्यासारखं होतं. कारण आतापर्यंत आपण पाहिलं गोलंदाज प्रतीक वाकडे, आदित्य वाकडे ज्यांनी अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी केली, पण या ओव्हरमध्ये ते झाले नाहीये आणि तीच गोष्ट आता टोचणार आहे असंच वाटतंय टीम चौदरपाड्याला. बॅक टू बॅक 2 चौकार, फुल लेंथ ड्राईव्हचा फटका. आता बॅकवर्ड पॉइंट रिजनला फिल्डर आहेत, पोहोचतात, फिल्डिंग चांगली राखली. दुसऱ्या धावेचा कॉल असं वाटलं की प्रयत्न केला असेल आणि प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट कदाचित लागला असता तर थोडं इंटरेस्टिंग असतं, पण आता ओव्हर थ्रो देखील झाला आणि तोपर्यंत या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 3 धावा इथे कंप्लीट आणि या 3 धावांच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचला. 32. आता फक्त 4 धावेंची आवश्यकता आहे आणि आता आपण असंच म्हणूया की आता प्रश्न हाच उरला की हा सामना किती लवकर समाप्त होईल. 8 मध्ये 4 धावेंची आवश्यकता. प्रितेश जोशी आणि प्रितेशने खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा दाखवलं की मोठे फटके खेळणं असो किंवा इनिंगला चालवणं असो, तो ते कार्य त्याने याआधी भरपूर वेळा केलेलं आहे आणि या सामन्यामध्ये देखील केलं. कारण जर चेझिंगमध्ये टीम बाळकुमसाठी जर प्रितेश नॉट आउट राहतो तर मला असं वाटतं की 95% मॅचेस बाळकुम टीम जिंकते आणि या सामन्यामध्ये देखील एक्झॅक्टली तेच घडलं. कारण प्रितेश खेळला, अर्ली स्टेजमध्ये विकेट्स फार लवकर गेले, पण त्यानंतर एक एंड त्याने सांभाळून ठेवलं आणि एकदा आता विजयाच्या दारावरती त्याने उभं केलं त्याच्या टीमला. फक्त 4 धाव्यांची आवश्यकता आहे. पुलचा हा फटका हवेमध्ये बॉल देखील होता. मिड विकेटला फिल्डर आता धावतात, एक सिंगल इथे मिळेल म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक असतील आणि 7 मध्ये आता बनवायच्या असतील रन्स 3. सामना एकंदरीत कमबॅक फार चांगला होता चौदरपाडा टीमचा, पण या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली, कारण जर वाईड ऑफ ऑफस्टोम विथ द्यायची आहे तर कुठे ना कुठे बॅकवर्ड पॉइंट रिजनला फिल्डर डीप मध्ये असायला हवा होता. ते गणित मी म्हणेन थोडंसं चुकलं की काय. आता देखील पंच केला, कव्हरला फिल्डर, रनआउटची शक्यता होईल का? तसं काय होणार नाही. मिळेल एक सिंगल म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमला बनवायचा आहेत. फक्त 2 धावा. चला विनंती असेल की टीम चौधरपाडा कोणत्या प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. चला टीम चौधरपाडा विनंती असेल की फिल्डिंग सेट करायचं आहे, कारण बघा आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात, कारण आमचे आयोजक देखील सध्याच्या घडीला डबल ड्युटी करतात, त्यांना देखील झोप मिळणं आवश्यक आहे. सो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांना सेमीफायनल देखील मला असं वाटतं खेळायचे आहे. आमचा विचार नका करू, आमच्या आयोजकांचा विचार करा. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आवर्जून या टीमचा मी कौतुक करेन. उद्याच्या दिवसामध्ये आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे संघ खेळतात त्यांची फर्स्ट सेमीफायनल आपल्या उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. ठीक 10 वाजता येवई टीम आपल्याला खेळताना दिसेल सेमीफायनल 1 मध्ये अगेन्स्ट टीम जय झोटिंग देवरुंग, म्हणजे अर्थातच या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ. पण लास्ट ओव्हरची सुरुवात रोशनने चांगली केली. रोशन भंडारे डावखुरा शैलीचा गोलंदाज, समोर 2 राईट हँडेड बॅटर होते. कदाचित रोशनला आधी ओव्हर देऊ शकले असते का, त्याचा विचार करायला हवा होता. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची आणि दरम्यान दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. आता फक्त 1 धावेची आवश्यकता, कारण ज्याप्रमाणे सुरुवात चौधरपाडा टीमने केली होती आणि जेव्हा तुम्ही एखादा कमी टोटल डिफेंड करत असताना तुम्हाला लास्ट ओव्हरचा विचार कधीच करायचा नाहीये. तुम्हाला हा विचार करायचा आहे की आपण मॅचला किती डीप घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी जी सुरुवातीची जी षटका आहे ती तुमच्या सर्व प्रमुख गोलंदाजांना द्यायची आहेत. रोशन भंडारी त्यापैकी एक ऑप्शन होतं मला असं वाटतंय, बट हरिकेत थोडी खराब गोलंदाजी राखली. फुल रन टाकलाय आणि नो बॉलचा देखील इशारा, म्हणजे सामना इथे समाप्त झालाय, सामना इथे जिंकलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमने. चला बाळकुम टीमचा कॅप्टन आपण त्वरित या, आपण टॉस देखील इथे करणार आहोत. मॅच असेल टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया